Hello, Dr. Bapuji Sankhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss the course Basic Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patil, will conduct this session. Today we will discuss about electrochemical corrosion. आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तर इलेक्ट्रोकेमिकल करोजन म्हणजे काय हे डिस्कस करायचे आहे. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण करोजन म्हणजे काय डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर आपण टाइप्स ऑफ करोजन मध्ये ॲटमॉस्फेरिक करोजन डिस्कस केलं होतं आणि आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सेकंड टाइप ऑफ करोजन दॅट इज इलेक्ट्रोकेमिकल करोजन म्हणजे काय हे काय करायचं आहे डिस्कस करायचं आहे. Now, first we will see the learning outcome, and the learning outcome of this concept is you are able to describe the phenomenon of the given type of corrosion and its prevention. म्हणजे हा सेशन डिस्कस केल्यानंतर तुम्ही काय करू शकाल तर या टाईपचं करोजन आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्ही सांगू शकाल आणि त्याचबरोबर असं करोजन होऊ नये यासाठी आपल्याला काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतील म्हणजे काय योजना करता येतील जेणेकरून अशा पद्धतीचं करोजन होणार नाही हे तुम्ही काय करू शकाल सांगू शकाल. Okay, now we will start with wet corrosion or immerse corrosion or electrochemical corrosion. Okay, wet corrosion म्हणजे काय किंवा immerse corrosion आणि त्यालाच आपण काय म्हणलंय electrochemical corrosion म्हणजे काय हे डिस्कस करूया. ओके, सुरुवातीला आपण एक एक्झाम्पलच्या साहाय्यानं इलेक्ट्रोकेमिकल करोजन कसं होतं हे डिस्कस करूयात आणि त्याच्यानंतर आपण त्याची डेफिनेशन लर्न करूयात. बघा, मेटल अंडरगोज इलेक्ट्रोकेमिकल करोजन अंडर दीज थ्री कंडिशन्स. ओके, म्हणजे मेटलचं इलेक्ट्रोकेमिकल करोजन हे या तीन कंडिशन्समध्ये होतं. ओके, आता बघूया कुठल्या कुठल्या कंडिशन्स आहेत. बघा, देअर शुड बी टू डिसिमिलर मेटल्स. ओके, म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल करोजन जेव्हा होतं त्यावेळी तिथं काय असतात तर टू डिसिमिलर मेटल्स, दोन वेगवेगळे मेटल्स तिथं असायला पाहिजे. ओके, देअर शुड बी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू मेटल्स. आता हे जे दोन वेगवेगळे मेटल्स आहेत त्यांच्यामध्ये काय पाहिजे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट म्हणजे ते एकमेकांना इलेक्ट्रिकली कनेक्टेड असले पाहिजेत. म्हणजे मग त्यांना आपण एखाद्या वायर थ्रू सुद्धा काय करू शकतो कनेक्ट करू शकतो. and the last one is there should be presence of conducting medium. तिथं काय असायला पाहिजे एक कंडक्टिंग मीडियम आणि मोस्ट कॉमनली कुठलं असतं लिक्विड कंडक्टिंग मीडियम. ओके, बघा इलेक्ट्रोकेमिकल कोरोजन कुठल्या कंडिशन्स मध्ये होतं तर जेव्हा दोन वेगवेगळे मेटल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि तिथं काय असतं लिक्विड कंडक्टिंग मीडियम असतं. अशा कंडिशन्स मध्ये मेटलचं काय होतं वेट करोजन होतं किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता इमर्स किंवा इलेक्ट्रोकेमिकल करोजन होतं. लक्षात आलं का. आता आपण डॅनियल सेलचं एक्झाम्पल डिस्कस करूयात आणि त्या तीन कंडिशन्स कशा इथं आहेत आणि करोजन कशा पद्धतीनं झालंय हे डिस्कस करूयात. ओके, आता डॅनियल सेलमध्ये दोन डिसिमिलर मेटल्स आहेत. देर आर टू डिसिमिलर मेटल्स. बघा कुठले कुठले आहेत तर इथे डायग्राम मध्ये आपल्याला दिसतं इथं एक जी मेटलची प्लेट आहे हा कुठला मेटल आहे झिंक मेटल आहे. ओके, इकडं कोण आहे झिंक मेटल आहे आणि इकडं कोण आहे कॉपर मेटल आहे. हा जो रेड दिसतोय तो कोण आहे कॉपर मेटल आहे. म्हणजे देर आर टू डिसिमिलर मेटल्स, दोन वेगवेगळे मेटल्स आहेत. एक आहे झिंक आणि दुसरा कुठला आहे कॉपर. ओके, आता ह्या दोन जे मेटलच्या प्लेट्स आहेत किंवा हे जे दोन मेटल्स आहेत ते आपण काय केले तर यांना एक इलेक्ट्रिक वायरनी काय केलंय कनेक्ट केलेलं आहे. एक वायर आपण जोडलेली आहे त्याच्यामधनं काय होऊ शकतो करंट पास होऊ शकतो. बघा, म्हणजे या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट सुद्धा आहे इलेक्ट्रिकल कनेक्शन सुद्धा आहे. आपण त्यांना काय केले मेटलच्या वायरनी कनेक्ट केलेलं आहे. आता हा जो झिंक इलेक्ट्रोड आहे त्याला आपण या कंटेनर मध्ये झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये काय केलंय डीप केलंय. ओके, हे जे सोल्युशन आहे इथे जे लिक्विड आहे ते कुठलं आहे झिंक सल्फेटचं आहे. तसंच आपण हा जो कॉपर इलेक्ट्रोड आहे त्याला कशामध्ये डीप केलंय
कॉपर सल्फेट सोल्युशन. हे ब्लू कलरचं सोल्युशन दिसतं आपल्याला लिक्विड इथं, ते कशाचं आहे? कॉपर सल्फेटचं आहे. ओके, या कंटेनरमध्ये झिंक सल्फेट आहे आणि इकडच्या कंटेनरमध्ये कोण आहे? कॉपर सल्फेट आहे. आता आपल्याला इथं एक यू शेप्ड ट्यूब दिसते. यू शेप्ड ट्यूब. ही यू शेप्ड ट्यूब जी आहे त्याला काय म्हणतो आपण? सॉल्ट ब्रिज. काय म्हणायचं त्याला? सॉल्ट ब्रिज. आता या सॉल्ट ब्रिजच्या मदतीनं इकडचे आयन्स या कंटेनर मध्ये जाऊ शकतात आणि इकडचे आयन्स काय होऊ शकतात? इकडे येऊ शकतात. लक्षात आलं का? म्हणजे सॉल्ट ब्रिज मुळे आयन्स काय होतात? इकडून इकडं किंवा इकडून इकडं काय होऊ शकतात? मूव्ह होऊ शकतात. म्हणजेच काय? इथं लिक्विड कंडक्टिंग मीडियम सुद्धा आहे. लक्षात आलं का? कंडक्टिंग मीडियम म्हणजे ते आयन्स कंडक्ट करत असेल किंवा इलेक्ट्रॉन्स कंडक्ट करत असेल तर इथं काय आहे? लिक्विड कंडक्टिंग मीडियम आहे. या इकडून इकडे आयन्स जातात किंवा या इकडून इकडे आयन्स जाऊ शकतात. ओके, म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल करोजन होण्यासाठी ज्या 3 कंडिशन्स होत्या त्या तिन्ही कंडिशन्स आपल्याला इथं बघायला मिळतात. इथं 2 डिसिमिलर इलेक्ट्रोड्स आहेत, मेटल्स आहेत, त्यांना आपण वायर थ्रू कनेक्ट केलंय म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट आहे आणि इथं काय आहे? लिक्विड कंडक्टिंग मीडियम आहे. ओके, आता इथं काय होतं? इथं झिंक आणि कॉपर हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ह्या मेटलच्या वायर थ्रू. ओके, मग आता इथं झिंक जो आहे तो कॉपर पेक्षा काय असतो? जास्त रिएक्टिव्ह असतो. झिंकची ऍक्टिव्हिटी काय आहे? या कॉपर पेक्षा काय आहे? जास्त आहे. आणि झिंकची रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळं झिंक काय म्हणून काम करणार आहे? ॲनोड म्हणून काम करणार आहे. इन जनरल कुठलेही 2 मेटल्स असतील त्या 2 मेटल्स मध्ये ज्या मेटलची ऍक्टिव्हिटी जास्त असते म्हणजे ज्याची रिएक्टिव्हिटी क्रियाशील जो जास्त असतो, रिएक्टिव्ह जो जास्त असतो तो काय म्हणून ऍक्ट होतो? ॲनोड म्हणून ऍक्ट होतो. आणि ज्याची रिएक्टिव्हिटी कमी असते त्याला आपण किंवा तो काय म्हणून काम करतो? कॅथोड म्हणून काम करतो. ओके, मग आता या दोघांच्या मध्ये झिंक आणि कॉपर मध्ये झिंकची रिएक्टिव्हिटी काय आहे? जास्त आहे. म्हणून हा झिंक काय म्हणून काम करणार आहे? ॲनोड म्हणून काम करणार आहे. आणि झिंक पेक्षा कॉपरची रिएक्टिव्हिटी कमी असल्यामुळं तो काय म्हणून काम करणार आहे? कॅथोड म्हणून काम करणार आहे. ओके, आता या कंडिशन्स मध्ये काय काय रिएक्शन्स होतात ते आपण काय करूयात? डिस्कस करूयात. बघा, इन द अबोव कंडिशन्स झिंक ऍक्ट्स ॲज अ ॲनोड. झिंक मोर रिएक्टिव्ह आहे म्हणून तो काय म्हणून काम करतो? ॲनोड म्हणून काम करतो अँड गोज इनटू द सोल्युशन ॲज Zn++. झिंकचे आयन्स तयार करतो आणि तो गोज इनटू सोल्युशन ॲज Zn++. म्हणजे झिंकच्या आयन्सच्या फॉर्म मध्ये तो सोल्युशन मध्ये जातो विथ लिबरेशन ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि तो काय तयार करतो? बघा, 2 इलेक्ट्रॉन्स तयार करतो. झिंक जो इलेक्ट्रोड होता तो काय म्हणून ऍक्ट झाला? ॲनोड म्हणून ऍक्ट झाला. आणि ॲनोड म्हणून ऍक्ट झाल्यानंतर त्याने काय केले? झिंकचे आयन्स तयार केले Zn++. झिंकचे आयन्स तयार झाले आणि परत त्याने काय केलं? 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले. लक्षात आलं? म्हणजे झिंक जो सॉलिड होता आता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? तर त्याने झिंकचे आयन्स तयार केले आणि 2 इलेक्ट्रॉन्स काय केलेत? लूज केलेले आहेत. 2 इलेक्ट्रॉन्स काय केलेत? फ्री केलेले आहेत. ओके, आता अशी जी प्रोसेस असते की ज्या प्रोसेस मध्ये काय केले जातात? इलेक्ट्रॉन्स लूज केले जातात. बघा, झिंक सॉलिड आहे, झिंक सॉलिड होता त्याने 2 इलेक्ट्रॉन्स काय केलेत? लूज केलेत. जेव्हा हा 2 इलेक्ट्रॉन्स लूज करतो त्यावेळी कोण तयार होतं? Zn+2 आयन्स. म्हणजे इथं झिंकनं किती इलेक्ट्रॉन्स लूज केलेत? 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले आहेत. मग अशा ज्या रिएक्शन्स असतात की ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स लूज केले जातात त्या रिएक्शनला काय म्हणायचं? ऑक्सिडेशन. ओके, त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहात? ऑक्सिडेशन असं म्हणणार आहात. आता या पहिल्या केसमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स झिंकनी लूज केलेत, हे 2 इलेक्ट्रॉन जे लूज झालेले आहेत त्यांचं पुढं काय होतं हे आपण बघूया. आता ही डायग्राम दिसते आपल्याला. या डायग्राम मध्ये हा जो झिंक आहे त्यानं काय तयार केले? बघा, Zn+2 आयन्स. त्यानं काय तयार केले? Zn+2 आयन्स. म्हणजे हा जो सॉलिड झिंक आहे त्याचं कन्व्हर्जन आता कशामध्ये झालं?
Zn+2 आयन्स मध्ये. लक्षात आलं का? म्हणजे हा जो झिंक आहे तो Zn+2 च्या आयन्सच्या फॉर्म मध्ये या सोल्युशन मध्ये जाणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे थोडक्यात काय, हा जो आपला झिंक आहे तो हळूहळू काय होणार आहे, डिझॉल्व होणार आहे, विरघळणार आहे. लक्षात आलं? आणि या केसमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स तयार होतील ते 2 इलेक्ट्रॉन्स या मेटलच्या वायर मधून कुणाकडे येणार आहेत, या कॉपर कॅथोड कडे. लक्षात आलं? झिंक सॉलिड होता, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, Zn+2 आयन्स, आणि ते आयन्स कुठे गेले, इथे सोल्युशन मध्ये आले. आणि जे 2 इलेक्ट्रॉन्स होते ते 2 इलेक्ट्रॉन्स मेटॅलिक वायर मधनं कुणाकडे आले, या कॉपर कॅथोड कडे. लक्षात आलं? मग आता इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं, म्हणून आपण या रिएक्शनला काय म्हणणार, ऑक्सिडेशन. काय म्हणणार, ऑक्सिडेशन. बघा आता इथं झिंक जो आहे तो सोल्युशन मध्ये Zn+2 च्या फॉर्म मध्ये गेल्यामुळं झिंकचा थिकनेस काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. झिंक इथं तुमचा डिझॉल्व होतोय, विरघळतोय, म्हणजेच त्याचं साईज काय होतोय बघा, कमी होत आहे. ओके. मग एखाद्या मेटलची साईज कमी होणं, त्याचं थिकनेस कमी होणं म्हणजेच काय आहे, त्याची झीज झाली. इथं झिंक इलेक्ट्रोड जो होता, झिंक मेटल जो होता, त्याची काय झाली, झीज झाली. आणि एखाद्या मेटलची झीज होणं म्हणजेच काय आहे, करोजन आहे. करोजनची डेफिनेशन आपण डिस्कस केलं, त्यावेळी काय म्हणलं होतं, डीके ऑर डिस्ट्रक्शन ऑफ मेटल मीन्स करोजन. मग इथं सुद्धा तुमच्या झिंक इलेक्ट्रोडची काय झाले, झीज झाले, म्हणजे इथं सुद्धा काय झालंय, करोजन झालेलं आहे. ओके. झिंक मेटलची काय झाले, झीज झाले. आता बघा हे जे 2 इलेक्ट्रॉन्स होते ते 2 इलेक्ट्रॉन्स कुणाकडे आले, इथं आपल्या कॉपर कडे आले. ओके. आता या इकडे आल्यानंतर याच्या सरफेस वरती इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं सोल्युशन मधले पॉझिटिव्ह आयन्स, आता हे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयन्स कुठले असतात, Cu+2. ओके. मग हे आयन्स या निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स कडे अट्रॅक्ट होतील. ओके. म्हणजेच काय करतील, हे सोल्युशन मधले Cu+ आयन्स काय करतील, या कॉपर कॅथोड कडून काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन्स गेन करणार आहेत. बघा आपण ती रिएक्शन बघूया. बघा द लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत फ्री झालेले झिंक कडून, the liberated electrons move along the metallic conductor and are accepted by copper which acts as a cathode. बघा कोण ते इलेक्ट्रॉन्स मेटल वायर थ्रू काय होतात, मूव्ह होतात मेटलच्या वायर मधून, आणि ते कुणाकडे येतात, कॉपर कॅथोड कडे. ओके. आता तिथं आल्यानंतर काय होतं, सोल्युशन मध्ये जे Cu+2 आयन्स आहेत, कॉपर सल्फेट सोल्युशन जे आहे त्याच्यामधले Cu+2 आयन्स काय करतात, त्या इलेक्ट्रॉन्सना काय करतात, गेन करतात. हे 2 इलेक्ट्रॉन्सना गेन करतात. आणि पाण्यामधले ॲक्वियस स्टेट मधले जे काही Cu+2 आयन्स होते त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, कॉपर ॲटम मध्ये. लक्षात आलं का? म्हणजे Cu+2 आयन्स पासून सॉलिड कॉपर तयार होणार आहे. बघा हे Cu+2 आयन्स होते ते इकडे गेले, इथं गेल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉन्स गेन केले आणि त्यांच्यापासून कोण तयार झाला, कॉपर ॲटम तयार झाला. ओके. आणि हा कॉपर ॲटम ह्या इलेक्ट्रोड वरती काय होतो, डिपॉझिट होतो. डिपॉझिट होतो म्हणजेच काय होतो, तिथं कॉपर ॲटमचा ह्या कॉपर कॅथोड वरती लेयर साठतो. लक्षात आलं का? म्हणजे हा तुमचा जो मेटल होता त्याच्यावरती अजून कॉपरचं काय होतात, लेयर डिपॉझिट होत जातात. कुणामुळे ते डिपॉझिट झालं, तर सोल्युशन मधले कॉपर आयन्स काय केले, इलेक्ट्रॉन गेन केले आणि ते या कॉपर कॅथोड वरती काय झाले, डिपॉझिट झाले. म्हणजे या कॅथोडचं साईज काय होतंय, वाढतंय. याचं साईज काय होतंय, वाढतंय. म्हणजे इथं करोजन होणार आहे का, नाही. कॉपर कॅथोड वरती करोजन होत नाही, कारण त्याची काय झालेली नाहीये, झीज झालेली नाही. लक्षात येते? आता ही जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन्स गेन केले जातात, बघा Cu+2 न काय केले, 2 इलेक्ट्रॉन्स गेन केले. ओके. मग अशी जी प्रोसेस आहे, ज्या प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन्स गेन केले जातात त्या प्रोसेसला काय म्हणायचं, रिडक्शन. त्या रिएक्शनला काय म्हणणार, रिडक्शन. ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन्स लूज केले जातात त्याला काय म्हणलं आपण,
ऑक्सिडेशन, आणि जिथं गेन केले जातात त्याला काय म्हणणार, रिडक्शन. आता आपण ज्या दोन रिॲक्शन डिस्कस केल्या तिथं झिंकचं काय झालंय बघा, ऑक्सिडेशन झालंय. ओके, आणि ऑक्सिडेशन होत असताना त्याची साईज काय झाली बघा, कमी झाले. ओके, म्हणजे या दोघांच्या मध्ये झिंक आणि कॉपर मध्ये करोजन कुणाचं झालं, झिंकचं करोजन झालं. म्हणजे जेव्हा दोन वेगवेगळे मेटल्स व्हेन टू डिसिमिलर atoms आर इन कॉन्टॅक्ट विथ each other, मोर ऍक्टिव्ह मेटल गेट्स करोडेड. कुणाचं करोजन होतं, मोर ऍक्टिव्ह मेटल जो असतो त्याचं. ओके, आणि आता झिंक वरती कुठली रिॲक्शन झाली आहे, ऑक्सिडेशन. कुठली रिॲक्शन झाली, ऑक्सिडेशन. म्हणून आपण म्हणू शकतो करोजन इज नथिंग बट द ऑक्सिडेशन ऑफ मेटल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, करोजन होणं म्हणजेच काय आहे, तर त्या मेटलचं काय होणं, ऑक्सिडेशन होणं. आता बघा, आपण ज्या दोन रिॲक्शन सेपरेट लिहिल्या होत्या त्या दोघांची मिळून आपण काय लिहू शकतो, ओव्हरऑल रिॲक्शन. आपण मॅथ्स मध्ये कसं समीकरणांची बेरीज करतो तसंच आहे इथं आपण दोन्ही रिॲक्शनची काय करणार आहोत, ऍडिशन करणार आहोत. बघा ओव्हरऑल रिॲक्शन. आता झिंक वरती रिॲक्शन काय झाली, झिंक सॉलिड फॉर्म मध्ये होता, तिने काय दिलं, Zn+2 आयन्स आणि +2 इलेक्ट्रॉन्स, ही झिंक इलेक्ट्रोडची रिॲक्शन. आणि कॉपर कॅथोड वरती काय झालं, ॲक्वियस सोल्युशन मधले Cu+2 जे आयन्स होते म्हणजे त्या सोल्युशन मधले, त्यांनी काय केलं, हे दोन इलेक्ट्रॉन्स गेन केले आणि त्यांच्यापासून काय तयार झालं, सॉलिड कॉपर तयार झाला. ओके, आता ओव्हरऑल रिॲक्शन लिहिणं म्हणजे ह्या दोघांची मिळून एक कंबाईन रिॲक्शन लिहिणं. ओके, आता मॅथ्स मध्ये जसं आपण दोन समीकरणांचे ऍडिशन करत होतो तसंच आहे, फक्त इथं या इक्वल टू साइनच्या ऐवजी काय आहे, ॲरो आहे. ओके, आणि मग मॅथ्स सारखं इथं सुद्धा आपण काय करणार आहोत, ॲरोच्या अपोजिट साइडला जर सेम टर्म्स असतील, सारख्या टर्म्स असतील तर त्या ऑटोमॅटिक काय होणार, कॅन्सल होणार. ओके, आता हे दोन इथं ॲरोज आहेत, ॲरोच्या इकडे कोण आहे सांगा, 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इकडे सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे सेम टर्म ॲरोच्या अपोजिट डायरेक्शन्स मध्ये आहेत, मग त्यांना आपण काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. बघा मग आता राहिलेलं लिहा, जे झिंक सॉलिड प्लस Cu+2 ॲक्वियस, म्हणजे कॉपर आयन्स आहेत सोल्युशन मधले, आणि त्यांच्यापासून कोण तयार झालं, Zn++ आणि कॉपर सॉलिड. म्हणजे काय, झिंक सॉलिड जो होता सुरुवातीला त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, झिंक आयन्स मध्ये, आणि कॉपर आयन्सचं कन्वर्जन कशामध्ये झालं, कॉपर सॉलिड मध्ये. लक्षात आलं का, म्हणजे झिंक जो आहे तो झिंक गोज इनटू द सोल्युशन, झिंक मेटल जो होता तो आपला सोल्युशन मध्ये गेला, कशाच्या फॉर्म मध्ये, Zn+2 आयन्सच्या फॉर्म मध्ये, अँड करोडेड, आणि त्याचं काय झालं, करोजन झालं. Whereas copper is deposited at copper cathode. कॉपर जो आहे सॉलिड कॉपर तयार झाला आणि त्याचा लेयर कुठं साठला, कॉपर कॅथोड वरती, म्हणजे तिथं करोजन झालं का, नाही. म्हणजेच काय आहे, कॉपर कॅथोड जो आहे इट गेट प्रोटेक्टेड, म्हणजे त्याचं करोजन होत नाही. लक्षात आलं का, म्हणजे जो मोर ऍक्टिव्ह मेटल आहे, मोर रिॲक्टिव्ह मेटल आहे, तो ॲनोड म्हणून ऍक्ट होतो आणि त्याचं काय होतं, करोजन होतं. म्हणजे इन जनरल तुम्हाला कुठलेही दोन मेटलचे एक्झाम्पल सांगितलं तर करोजन नेहमी कुणाचं होणार आहे, जो मोर ऍक्टिव्ह मेटल असतो त्याचं काय होतं, करोजन होतं. जास्त रिॲक्टिव्ह आहे त्याचं करोजन पहिल्यांदा होतं. बघा आता आपण डेफिनेशन डिस्कस करूया. आता आपण तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे जे डॅनियल सेलचं एक्झाम्पल डिस्कस केलं, इथं एका मेटलचं करोजन झालंय. ओके, मग ते करोजन कसं झालंय तुमचं लक्षात आलं का, बघा, वेन टू डिसिमिलर मेटल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, या केसमध्ये झिंक आणि कॉपर हे दोन मेटल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि तिथं लिक्विड कंडक्टिंग मीडियम होतं. लक्षात आलं का, आणि या केसमध्ये त्यांचं करोजन झालं. ओके, आता या रिॲक्शन्स मध्ये आयन्सनी पार्टिसिपेट केले. बघा इथं कुठला आहे, Zn+2 आहे, या रिॲक्शन मध्ये कोण आहे, Cu+2, म्हणून आपण या रिॲक्शन्सना काय म्हणतो, आयोनिक रिॲक्शन्स. काय म्हणायचं, आयोनिक रिॲक्शन्स. ओके, आता आपण डेफिनेशन ऑफ वेट करोजन और इमर्स करोजन किंवा त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोकेमिकल करोजन ची आपण डेफिनेशन बघूयात. बघा
The corrosion which occurs through ionic reaction in the presence of solution as conducting medium when two dissimilar metals are in contact with each other is called as electrochemical corrosion. बघा म्हणजे असं करोजन की कधी होतं ते जेव्हा दोन डिसिमिलर मेटल्स when two dissimilar metals are in contact with each other दोन वेगवेगळे मेटल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात इन द प्रेझेन्स ऑफ सोल्युशन ॲज अ कंडक्टिंग मीडियम म्हणजे तिथं कुठलं तरी काय असतं लिक्विड कंडक्टिंग मीडियम असतं आणि तिथं कुठल्या रिॲक्शन्स होतात आयोनिक रिॲक्शन म्हणजे तिथल्या केमिकल रिॲक्शन मध्ये कोण असतात आयन्स असतात ओके अशा टाईपचं जे करोजन आहे त्याला काय म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल करोजन थोडक्यात आपण काय लक्षात ठेवू शकतो जेव्हा दोन वेगवेगळे मेटल्स असतात आणि दोघांच्या पैकी एकाचंच करोजन होतं अशा टाईपला काय म्हणायचं इलेक्ट्रोकेमिकल करोजन ओके मग आता या करोजनला वेट करोजन का म्हणलंय कारण का हे करोजन नेहमी सोल्युशन ॲज अ कंडक्टिंग मीडियम असेल त्यावेळेस होतं म्हणजे तिथं काय आहे कुठलं तरी लिक्विड मीडियम असणं गरजेचं आहे म्हणून याला तुम्ही काय म्हणले वेट करोजन कारण का मेटल ज्यावेळी या सोल्युशन मध्ये डीप होईल त्यावेळी तो काय होणार आहे वेट होणार आहे म्हणून याला तुम्ही काय म्हणलं वेट करोजन त्यालाच आपण काय म्हणू शकतो इमर्स करोजन इमर्स करणं बुडवणं आपण मगाशी झिंक इलेक्ट्रोड कशामध्ये डीप केला होता झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये कॉपर इलेक्ट्रोडला कशामध्ये डीप केलं होतं कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये म्हणजेच काय आपण झिंक आणि कॉपरना त्यांच्या सोल्युशन्स मध्ये इमर्स केलं होतं बुडवलं होतं म्हणून याला तुम्ही काय म्हणू शकता इमर्स करोजन ओके म्हणून आपण सांगू शकतो द करोजन विच ऑकर्स थ्रू आयोनिक रिॲक्शन in the presence of solution as a conducting medium when two dissimilar metals are in contact with each other is called as electrochemical corrosion. बघा एक्झाम्पल आपण बघू शकतो रस्टिंग ऑफ स्टील नट इन कॉन्टॅक्ट विथ कॉपर बोल्ट ओके बघा रस्टिंग ऑफ स्टील नट इन कॉन्टॅक्ट विथ कॉपर बोल्ट म्हणजे इथं स्टील नट आणि कॉपर बोल्ट काय आहेत एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये बघा हे कॉपरचा बोल्ट आहे आणि त्याच्या वरती आपण कुठला नट आहे स्टीलचा नट आहे आता इथं बघा या इमेज मध्ये सुद्धा हे दोन वेगवेगळे मेटल्स आहेत इथं कॉपर आहे आणि स्टील मध्ये कोण असणार आहे मेनली आयर्न म्हणजे कॉपर आणि आयर्न असे दोन मेटल्स आहेत ओके आता कॉपर आणि आयर्न मध्ये कोण रिॲक्टिव्ह असणार आहे जास्त रिॲक्टिव्ह कोण असतो आयर्न असतो ओके आता दोन वेगवेगळे मेटल्स आहेत त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट सुद्धा आहे आणि लिक्विड मीडियम काय असणार आहे सांगा इथं सराउंडिंग मीडियम मधली मॉइश्चर ओके मग आता इथं तीन कंडिशन्स असल्यामुळं टू डिसिमिलर मेटल्स आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर आणि लिक्विड कंडक्टिंग मीडियम पण आहे सराउंडिंग मीडियम मधली मॉइश्चर त्यामुळे इथं आयर्न जो आहे म्हणजेच काय स्टील नट जो आहे तो मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं याचं करोजन होतं आणि अशा पद्धतीच्या करोजनला आपण काय म्हणणार आहे इलेक्ट्रोकेमिकल करोजन आणखी आपण एक्झाम्पल बघू शकतो रस्टिंग ऑफ फेन्सिंग वायर्स अंडर द जॉईंट फेन्सिंग वायर्स कुंपणांच्या तारांचं सुद्धा करोजन होतं जॉईंट्सच्या ठिकाणी जॉईंट्स म्हणजे काय दोन मेटल्स एकमेकांना जोडले असतील आपण नट बोल्ट वापरून किंवा मेटलच्या पट्ट्या वापरून तिथे जॉईंट करतो तर फेन्सिंग वायरचं सुद्धा काय होतं करोजन होतं कुठं जॉईंट्सच्या ठिकाणी ओके बघा कॉपर शीट्स जॉईंट बाय आयर्न नेल जेव्हा आपण काही पर्पजेसाठी कॉपरच्या शीट्स म्हणजे कॉपरचे पत्रे हे लोखंडाचे खिळे वापरून जर जॉईन केलं तर त्याचं सुद्धा करोजन होतं आता फॉर एक्झाम्पल आपल्याला घराचं रूफ वगैरे बनवायचं असेल छत बनवण्यासाठी आपण पत्रे वापरतो मग अशा वेळी कॉपरचे पत्रे जॉईन करण्यासाठी आपण आयर्नचे नेल वापरले लोखंडाचे खिळे वापरले तर त्या आयर्न नेलचं खिळ्यांचं काय होणार आहे करोजन होणार आहे तसंच आहे करोजन ऑफ रायवेटेड जॉईंट्सच्या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे करोजन होणार आहे कारण जॉईंट्स म्हणलं की काय होणार आहे दोन मेटल्स एकमेकांना कनेक्टेड होणार आहे आणि त्यामुळे तिथं काय होणार आहे करोजन होणार आहे ओके बघा आजच्या आपण लेक्चर मध्ये काय काय डिस्कस केलं बघा तर इलेक्ट्रोकेमिकल करोजन कशा पद्धतीनं होतं
इलेक्ट्रोकेमिकल करोजन साठी कुठल्या कंडिशन्स आहेत, म्हणजे कुठल्या कंडिशन्स मध्ये ते करोजन होतं, आणि जेव्हा दोन डिसिमिलर मेटल्स असतील तर त्यांच्यापैकी कुठल्या मेटलचं करोजन होतं, तर मोर ऍक्टिव्ह मेटलचं, जो जास्त रिॲक्टिव्ह आहे त्याचं करोजन होतं. आणि करोजन ही कसली प्रोसेस आहे, ऑक्सिडेशनची. करोजन कुठली प्रोसेस आहे, ऑक्सिडेशनची. आणि करोजन हे नेहमी ॲनोड म्हणजे मोर रिॲक्टिव्ह मेटलचं होतं. लक्षात आलं, जो मोर रिॲक्टिव्ह असतो, जो ॲनोड म्हणून काम करतो, त्याचं नेहमी काय होतं, करोजन होतं. ओके, थँक्यू.